सिद्धेश्वरनगरातील नागरिकांच्या घरानावावर सांगितलं मालाताई मेळेनगर शिवगाई इथे उपस्थित आहे, तृप्तीताई महाजन इथे आहे, विनोद भाऊ झोपे इथे आहे, आपले सर्वांचे नेते मिलिंद दादा मेळे आहे. त्याकरता जे मिलिंद भाऊने मला तिथे सांगितलं की जे 9 लाख रुपये आपल्याला मोजणी करायची आहे, ते मोजणी आपण नगरपालिकेची स्थिती पाहून नगरपालिकेत नसले तर आपण जिल्हाधिकारी महोदयांना सांगून तिच्या त्याचा विषय मार्गी लावू. तुम्हाला पहिले शब्द दिला आहे की जे अतिक्रमणधारक जे आहे त्याच्यावर ते सातबारा त्याच्यावर त्याचे नाव लावले आणि तिथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्के घर आपल्याला मान्य आहे. त्याच्यानंतर आला विषय रेल्वेच्या पुलाखालचा. तो रेल्वेच्या पुलाखालचा विषय सुद्धा आपण DRM आणि केंद्रीय मंत्र्यांशी इथे एक 8 दिवसासाठी दिल्लीत जातोय, तोही मार्गी लावू आपण. दुसरा विषय जो आहे सर्वांना पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी परवा दिवसांनी मिटिंग घेतली. त्यासाठी जे काही थकबाकी वगैरे तो विषय जाऊ द्या म्हटलं. जे लोक आहेत जे नागरिक राहत आहेत तिथे त्यांनी तुम्ही जे आहे ते अधिकृत जे नियमाची पावती आहे ते फाडून टाका. ते पावती फाळा. त्याच्यानंतर आपलं कसं ते अधिकृत जे आपण रेग्युलाइज करणार आहे घरं त्याला ते पुरावा त्या माध्यमातून झालो आणि ज्याच्या ऑलरेडी कनेक्शन आहे त्याला त्या कनेक्शनच्या माध्यमातून ते देणारच आहे. ते काही पैसे भरायची गरज नाही. आणि रस्ते आणि गटारीचा जो विषय आलाय तो आपण नगरपालिकेच्या गटारीचा विषय जो आहे आपली भूमिगत गटार योजना ही आपली मंजूर होते 8 दिवसामध्ये. त्याकरता ते गटर डायरेक्ट अंडरग्राऊंड गटरी होतील. त्याकडे गटरी आता काही डबल काही करता येणार नाही. त्याकरता रस्त्याचा जसा निधी आता उपलब्ध होईल नगरपालिकेला तसं सर्वप्रथम प्राधान्य आपण आपला जो वार्ड जो आहे सिद्धेश्वरनगर सहित आपला 10 नंबरचा त्या वार्डाला त्या माध्यमातून प्राधान्य दिलं जाईल आणि गावातही त्या माध्यमात आपण सर्वांची जे रस्ते आहेत तिथे देऊ, पण प्राधान्य आपण तिच्यात देऊ. त्यानंतर आला रेशन कार्डाचा विषय. आता ज्यांना रेशन कार्डावर धान्य भेटत नाही, आपण जे 650 रेशन कार्ड दिले होते तुम्हाला बरोबर आहे, तिच्यातल्या काही भेटत नाहीये तर ते धान्य कसं त्या माध्यमातून सुरू करता येईल याच्यासाठी तहसीलदार आता काल मी कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिला त्यांना की जे आमच्या सिद्धेश्वरनगरमध्ये गरीब लोक राहतात त्यांना तिथे धान्य मिळालं पाहिजे. त्यांनी सांगितलं मी तहसीलदारला तिथे पाठवतो. तहसीलदार मॅडम इथे येतील, आपण सगळी चौकशी करू. एक कॅम्पस आधी वरंगावला ठेवू आणि आपण त्यांना हे बी सांगलाय की तहसीलची एक शाखा जी आहे त्या वरंगावची आपली जुनी इमारत जी आहे त्या इमारतीमध्ये ते शाखा जी आहे ती तिथे सुरू करा. म्हणजे आपल्याला भुसावळला जायची गरज पडणार नाही. संजय गांधी असे काही असे हा तर ते आपण मान्य केले. आपण एकीकडे सरकार म्हणते की शासन आपल्या दारी, त्यामुळे ते शासन आपल्या वरंगावला त्या माध्यमातून तिच्यात आणायचं आहे. त्यासाठी सुद्धा प्रयत्न आपले सुरू आहे. दादांनी सांगितले की आमची माताताई 1 महिन्यानं उपोषण करेल. ताईला उपोषण करायची गरज पडणार नाही. आता कसं आहे आता आपण आता बसले 1 महिन्याच्या ऐवजी 2 महिने होऊ शकता, मागे पुढे होऊ शकता. त्याकरता सर्वांनी आपल्याला सांभाळायचा आहे. सर्वात पहिले सिद्धेश्वर नगरचा प्रश्न आपण मार्गी लावू म्हणजे लावू. आणि आता आला विषय राखेच्या बंडाचा सुद्धा आजच कार्यकारी मुख्य अभियंता जे आहे त्यांच्याशी बोललोय मी आणि त्यांना कालच पत्रव्यवहार केलाय की जे आपले ट्रॅक्टर घरी आहे त्या ट्रॅक्टराचं राखाड जी आहे ती चालू झाली पाहिजे. नाही तर आपण स्वतः मी तरी तुमच्या पुढे ट्रॅक्टर घेऊन येईल कारण की आपण ट्रॅक्टर होतो बंडामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून तिच्यामध्ये नेऊ. त्यासाठी तुमचा जो प्रश्न रोजगाराचा जो आहे तो रोजगाराचा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यासाठी प्रयत्नाच्या माध्यमातून तिच्यात राहतील. त्याकरता तुम्ही इथे आला सर्व सिद्धेश्वरनगर मायबाप जनता तुमचे मी मनापासून आभार मानतो. आणि आमचे बंधू आदरणीय मिलिंद भाऊंनी कालही जो शब्द टाकला तो कधी वाया गेला नाही आणि उद्याही जे शब्द टाकतील तो कधी खाली पडू देणार नाही एवढी शाश्वती मी तुम्हाला त्या माध्यमातून देतो. त्याकरता शिवसेनेच्या वतीनं जोरदार मोर्चाचं आयोजन केलं होतं नगरपालिकेवरती, काय सांगाल? मेटकीस वरंगाव नगरपालिकेची निवडणूक झाली. त्यामध्ये वार्ड नंबर 10मध्ये शिवसेनेचे 3ही नगरसेवक निवडून आले. निवडून आले. ज्या मतदारांनी निवडून दिलं त्याबद्दल मी मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्या आशेने आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, ज्या अपेक्षेने निवडून दिलं आहे, प्रामुख्याने त्यांचा मुद्दा घरकुलांचा आहे. घरकुलांसाठी अनेक वर्षापासून ते आस लावून बसले किंवा ते काही लोक 30-30, 40-40 वर्ष आले त्या सिद्धेश्वरनगरला राहतात पण त्यांना अद्याप घरकुलाचा लाभ मिळाला नाही. माझी एकच मागणी आहे, सर्वात पहिली मागणी आमची तीच आहे की तिथलं जे अतिक्रमण आहे ते रेग्युलाइज करून तिची मोजणी सीट तयार करून माननीय जिल्हा अधिकारी साहेबांकडे तो प्रस्ताव पाठवा आणि त्यानंतर ती जागा त्यांच्या नावावर करा. ते पंतप्रधान आवास योजना असेल, रमाई घरकुल असेल, त्या योजनेसाठी पात्र होतील.
मी मुख्य अधिकारी साहेबांना एक पत्र दिलं होता की त्यांच्या तो घरकुलांचा जो प्रश्न आहे तात्काळ जर तुम्ही 1 महिन्याच्या आत मार्गी नाही लावला तर मी नगरपालिकेच्या समोर माझी पत्नी आमरण उपोषण करेल आणि त्यानंतर होणारे जे परिणाम असतील त्याला तुम्ही जबाबदार आहात. आणखी काही मागण्या होत्या ज्या माझ्या वामन गुरुजीनगरमधली पाण्याची टाकी आहे, जालंधर नगरमधले रस्ते गटारी आहे, त्यानंतर लुंबिनगरमधले रस्ते गटारी आहे, साईनगरमधले रस्ते गटारी आहे, सिद्धेश्वरनगरमधले रस्ते गटारी आहे, सम्राटनगरमधले रस्ते गटारी आहे. ह्या ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या मूलभूत सुविधा आहे त्याच्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या कार्यालयावरती एक मोठा मोर्चा काढला होता. आम्हाला विश्वास आहे की पहिला मोर्चा काढलेला आहे आणि आम्हाला ह्या मोर्चाचं नियोजन म्हणजे मुख्य जे लोक आहे नागरिक आहे त्यांच्या मूलभूत सुविधा झाल्या पाहिजे एवढीच विनंती आहे. फक्त जर नगरपालिकेने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यानंतर यापेक्षा जास्त मोठा मोर्चा काढणं येईल आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामात सर्वशी नगरपालिका जबाबदार राहील अशी मी मुख्य अधिकारी व आमचे अध्यक्ष साहेब सुनीलजी गाडे साहेब यांनासुद्धा विनंती केली आहे. आणि सिद्धेश्वरनगर येथील सर्व जे नागरिक आहे त्यांना पाण्याचे नळ कनेक्शन तात्काळ देण्यात यावं ही सुद्धा विनंती केलेली आहे.